नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे सुनील बिराजदार व्लॉग म्हणजे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतिहासाचा साक्षीदार असलेला लोहगड किल्ल्याला भेट देणार आहोत. हा किल्ला पावसाळ्यात हिरवाईने नटलेला दिसतो आणि दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. चला तर मग करूया. मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीतून वळणावळणाने पुढे जाणारा हा घाट प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवीन रूप उलगडलं जातं. डावीकडे उंच डोंगर, उजवीकडे खोल दऱ्या, मधूनच पांढरे शुभ्र धबधबे आणि अंगावर येणारं धुकं. हा प्रवास केवळ एक ठिकाणाचा नाही तर निसर्गाशी जोडणारा एक सुंदर अनुभव आहे. प्रत्येक वळणावर मन थांबतं, प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात कैद करावंसं वाटतं. थंडगार वाऱ्याचे झुळूक आणि हिरवाईने नटलेला डोंगर मनाला एक वेगळाच आनंद देतात. मित्रांनो, हा आहे चढाई करतानाचा दगडी मार्ग. दगडी पायऱ्या, थंडगार वारा आणि सभोवताली दिसणारे निसर्गरम्य दृश्य प्रत्येक क्षण खास बनवतात. पावसाळ्यात धुक्याची चादर पसरलेली असते, त्यामुळे हा अनुभव आणखी अविस्मरणीय होतो. मित्रांनो, लोहगड किल्ल्याचा इतिहास सुमारे 2000 वर्षापूर्वीपर्यंत पोहोचतो असे मानले जाते. या किल्ल्यावर विविध राजवटीचे राज्य होते. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. लोहगड किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि धोरणात्मक स्थान यामुळे त्याला मोठे लष्करी महत्त्व होते. मित्रांनो, हा आहे लोहगडचा नारायण दरवाजा. अजूनही भक्कम व सुस्थितीत असून या दरवाजातून आपण आता प्रवेश करणार आहोत. लोहगडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर चारही बाजूनी पसरलेला सह्याद्रीचा निसर्ग मनाला वेड लावतो. हिरव्यागार दर्या, धुक्याने झाकलेले डोंगर, दूरवर दिसणारे रस्ते आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श करणारे झुळूक प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटतो. इथून दिसणारं प्रत्येक दृश्य सांगतं की निसर्गापेक्षा मोठा कलाकार दुसरा कोणी नाही. याच तटबंदीवरून कधी काळी मराठा मावळे दूरवर नजर ठेवत असतील, ही कल्पनाच अंगावर रोमांच उभे करते. मित्रांनो, आपण ज्या किल्ल्यावर उभे आहोत तो म्हणजे लोहगड किल्ला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3389 फूट म्हणजे जवळपास 1033 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला जेवढा मजबूत आहे त्याच मजबूतीवर या किल्ल्याला लोहगड नाव दिले आहे. मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास सुमारे 2000 वर्षापूर्वीपर्यंत पोहोचतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामणी, निजामशाही आणि मोगल अशा अनेक सत्तांनी या गडावर राज्य केले. इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोहगड स्वराज्यात सामील केला. काही काळ तो मोगलांच्या ताब्यात गेला, पण 1670 मध्ये महाराजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. मित्रांनो, आपल्या मागे दिसणाऱ्या या दगडात कोरलेल्या खोल्या शेकडो वर्षापूर्वी सैनिकांच्या निवाऱ्यासाठी आणि आवश्यक वस्तूच्या साठवणीसाठी वापरल्या जात असाव्यात.
आजही ह्या वास्तू मराठा काळातील नियोजक आणि किल्ला बांधणीच्या कौशल्याची साक्ष देतात. सुरत मोहिमेत मिळालेल्या संपत्तीचा काही भाग या गडावर सुरक्षित ठेवण्यात आल्याची ऐतिहासिक नोंद आहे. त्यामुळे लोहगड हा किल्ला स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जातो. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विंचू काटा. विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा हा लांब दगडी भाग किल्ल्याच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त होता. तसेच गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा हे येथील भव्य प्रवेशद्वार आपल्याला येताना पाहिल्याचे दिसून येते. मित्रांनो, लोहगड किल्ल्यावर एक प्राचीन दर्गाही आपल्याला पाहायला मिळतो. हा दर्गा स्थानिकांसाठी श्रद्धेचे ठिकाण मानला जातो. अनेक पर्यटक आणि भाविक येथे दर्शनासाठी येतात. मित्रांनो, आपण आता लोहगडावरील लक्ष्मी कोठी येथे आलो आहोत. कोठी म्हणजे साठवणुकीची जागा. इतिहासकारांच्या मते या ठिकाणी मौल्यवान वस्तू किंवा युद्ध साहित्य साठवले जात असावे. मित्रांनो, आपण आलो आहोत लोहगडावरील घोड्याची पागा पाहण्यासाठी. पागा म्हणजे घोडे बांधण्याची आणि त्यांची देखभाल करण्याची जागा. मराठा सैन्यात घोडदळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे अशा किल्ल्यांवर घोड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात असे. या ठिकाणी घोड्यांना बांधणे आणि त्यांना चारा पाणी देणे आणि मोहिमेपूर्वी त्याची तयारी करणे अशी कामे होत असावीत. मित्रांनो, आपण आलो आहोत राजा राणी महालाकडे. आज या महालाचे केवळ जोते, भिंतीचे अवशेष आणि पायाभरणी दिसून येते. या जागेचा वापर किल्ल्यावरील वरिष्ठ अधिकारी, राजघराण्यातील मान्यवर किंवा प्रशासकीय कामांसाठी होत असावा. सदर हे किल्ल्यावरील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. येथे किल्लेदार आणि प्रमुख अधिकारी बैठका घेत, लष्करी नियोजन तसेच प्रशासकीय संबंधित निर्णय घेत. मित्रांनो, लोहगडावर आपल्याला श्री हनुमान मंदिर तसेच महादेव मंदिर पाहायला मिळतील. या मंदिराच्या प्राचीन उभारणीबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. मात्र हे मंदिर लोहगडाच्या धार्मिक आणि संस्कृतीचा व परंपरेचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. मित्रांनो, किल्ल्यावरील हा तलाव एक महत्त्वाचा स्रोत होता. पावसाचे पाणी साठवून वर्षभर किल्ल्यावर राहणारे सैनिक आणि इतर लोकांच्या पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या गरजा याच तलावातून पूर्ण व्हायच्या. आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकरणांची चर्चा होत असते. त्यातली महत्त्वाची चर्चा म्हणजे श्रिया केतन यांचे प्रकरण. अशा चर्चांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या वैभवशाली व गौरवशाली इतिहासाकडे लक्ष देऊन त्याची प्रसिद्धी करणे खूप गरजेचे आहे. हे किल्ले फक्त दगडमातीच्या वास्तू नाहीत, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या संघर्षाचे, आपल्या संस्कृतीच्या वैभवाचे जिवंत साक्षीदार आहेत. मित्रांनो, गडावर येताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपला ऐतिहासिक वारसा जपा, प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका आणि गडाची स्वच्छता राखा. हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.